आज आम्ही भगर बनवणार आहोत. एक वाटी भगर घेतला आहे, म्हणजे एक पाव आहे, एक आलू, 4-5 मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे. भगरमध्ये टाकण्यासाठी एक ग्लास पाणी उकळत ठेवला आहे. एक आलू कापून घेतला आहे आणि 4-5 मिरच्या. आता आपण भगर बनवायला सुरुवात करू. आता हे भगर धुवून घेऊ. आता याच्यातलं पाणी काढून घेतलं. इकडे एक ग्लास गरम पाणी उकळत ठेवला आहे भगरमध्ये टाकासाठी, म्हणजे लवकर शिजते. तेल गरम होत आहे. आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे आता काढून घेऊ. शेंगदाणे आपले तळून झाले आहे. आता एका प्लेटात काढून घेऊ. मग तेल गरमच आहे, त्याच्यात जिरे टाकू. जिरं तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर जे चालते ते टाका. जिरा मी भगरमध्ये फोडणी द्यासाठी जिरं वापरत आहे. तुम्हाला उपासाला चालत नसेल तर तुम्ही नको वापरा. तर आपण याच्यात जिरं टाकून घेऊ. मिरची टाकून घेऊ. आलू टाकू. भगर आता मोकळा आता आपला भगर तेलात परतून झाला आहे, चांगला भाजला आहे. आता एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते आता टाकून घेणार. चवीप्रमाणे मीठ, कांदे. झार मीडियम करू. उघडून पाहून एक वेळ फिरवून घेऊ. भगर भगरमध्ये जिरं नसेल चालत तर टाकू नका. प्रत्येक जण तुपातलं खात नाही, म्हणून आम्ही तेल वापरत आहोत. तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. 5 मिनिट आम्ही कमी झारावर ठेवलं होतं भगर. आता पाहून घेऊ शिजली का. आता आपली भगर शिजलेली आहे. आता हे गरम आहे म्हणून थोडी अशी दिसत आहे, थंडी झाली तर एकदम मोकळी वाटते. आता ही आपण प्लेटात काढून घेऊ खाण्यासाठी. आता आम्ही मस्त. आता आपली मस्तपैकी भगर तयार झाली आहे. आता खाण्यास तयार आहे. आता ही जास्त आसट नाही झाली आहे. थंड झाल्यावर चांगली मोकळी होईल आणि खायसाठी बी चांगली लागेल. तर तुम्ही ही भगर उपवासासाठी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कशी झाली ते सांगा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.